आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। हिंसाचाराच्या घटनेनंतर अद्याप 9 पोलीस स्टेशन्सच्या हद्दीमध्ये कर्फ्यू कायम। गणेशपेठ, कोतवाली तहसील पोलीस स्टेशन, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सकरदरा यासह इमामवाडा, यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी कायम। या संचारबंदीमुळे नागरिकांच्या जनजीवनावर मोठा परिणाम। नागपूर हिंसाचार प्रकरणातील पंचनामे पूर्ण, येत्या 2 ते 3 दिवसात मदत वाटप होणार। मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे तात्काळ मदतीचे आदेश। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांची माहिती। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 2घांना अटक, तर एमपीडीचा हा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियरला बेड्या। हमीद इंजिनियरवर हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप, तर युट्यूबर मोहम्मद सैजाद खानला सुद्धा अटक। नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपींची संख्या 105 वर, 10 अल्पवयीन मुलांचाही यामध्ये समावेश। पोलिसांकडून गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू, आरोपींची संख्या आणखी वाढणार। नागपूर दंगल प्रकरणातील आरोपी फहीम खानचा जामिनासाठी अर्ज, तर निर्दोष असल्याचं म्हणत सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल। फहीम खानच्या जामीन अर्जावर आता सोमवारी सुनावणी होणार। नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये डीसीपीवर हल्ला आणि महिला पोलिसाचा विनयभंग या दोन्ही केसेसची क्राईम ब्रांच चौकशी करणार। हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 13 गुन्हे दाखल। नागपुरातील हिंसाचार प्रकरणी काँग्रेसची सत्यशोधक समिती आज नागपुरात, तर पोलीस प्रशासन नागरिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसची ही समिती करणार प्रयत्न। आमदारपदी नियुक्त झाल्यानंतर आता संजय खोडके प्रथमच अमरावतीत। संजय खोडकेंचं स्वागत करण्यासाठी अमरावती रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांची गर्दी। जळगावात गुलाबराव पाटलांनी जलजीवन मिशनच्या कामांसंदर्भात बैठक घेतली। रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांना तातडीनं वीज जोडणी देण्याचे आदेश, तर जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांचा सुद्धा आढावा।